फ्लॅट आपण कधी घेतला पाहिजे याच्या संदर्भात बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे. याच्यामध्ये मी 2 मतं मांडणार आहे. जाणून घ्यायचे असतील माझे मतं याबद्दल तर अकाउंटला फॉलो करायचं आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. पहिलं मत माझं हे आहे की जोपर्यंत आपण फ्लॅट संपूर्णपणे किंवा किमान 70-80% कॅशमध्ये घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पडायला नको. दुसरी गोष्ट, जर फ्लॅट घ्यायचीच आहे आणि लोनवरच घ्यायचा असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही एक सायमल्टेनियस SIP 100% करणं गरजेचंच आहे. तुमच्या EMIची जे काय अमाऊंट असेल त्याच्या जवळपास एक 20% रक्कम तुम्ही ॲडिशनल SIP जर केली तर तुम्ही तुमचे जे काही EMI मधून इंटरेस्ट पे करणार आहे, प्रिन्सिपल अमाऊंट पे करणार आहे, ते संपूर्णपणे तुम्ही कव्हर करू शकताय. तर 2 मार्ग आहेत जसे मी सांगितलं. संपूर्णपणे कॅशमध्ये घ्यायची हिंमत असेल तरच आपण फ्लॅट घ्यायचा विचार करावा, किंवा जर लोन करून घ्यायचं असेल तर SIPच्या मार्गातून तुम्ही तुमचे पैसे कव्हर केले पाहिजे. लक्षात घ्या, फ्लॅट जर 50 लाखाचा असेल तर इंटरेस्ट वगैरे पकडून आपण 1 कोटीपेक्षा जास्त पैसे त्या ठिकाणी भरतो. तर अतिशय योग्य प्राईस जर आपल्याला हवं असेल तर आपलं फ्लॅट 50 लाखातच पडलं पाहिजे. म्हणून इंटरेस्ट कव्हर करण्यासाठी SIP करणं गरजेचं आहे. नंबर दिलेला आहे, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आजच SIP अकाउंट उघडायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.